दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण पेपरमध्ये बऱ्याच जाहिराती बघतो टूर्स अँड ट्रॅव्हलच्या, सहलीबद्दल. ह्या ठिकाणी सहल काढणार आहे, त्या ठिकाणी सहल काढणार आहे, आणि त्यात अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. म्हणजे ते तुम्हाला कुठे घेऊन जाणार, कुठे कुठल्या कुठल्या वास्तू दाखवणार आहे, किंवा कुठल्या ठिकाणी ते घेऊन जाणार आहे, आणि कशा प्रकारे ते तुम्हाला फिरवणार आहे, कुठे राहणार आहे, काय खाणार आहे, आणि त्या सगळ्यांचे फोटोसुद्धा त्या ॲडव्हर्टाईजमध्ये टाकलेले असतात. आणि ते फोटो इतके अट्रॅक्टिव्ह असतात की आपल्याला ते बघून चांगलं होतं, आणि अनेक लोक त्यामध्ये आपलं नाव नोंदवतात. परंतु तिथं गेल्यानंतर कदाचित जे त्यांनी ठरवलं असेल त्याच्याप्रमाणे होत नाही. मोठमोठ्या हिल स्टेशनवर गेल्यावर तिथं काहीतरी पाऊसच जोरात पडू लागतो, काही ठिकाणी पूर येतो, काही ठिकाणी दरड कोसळते, आणि अशा वेळेस त्यांनी जे जे काही ठरवलेलं असतं ते सगळं त्याप्रमाणे होत नाही. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याच्या शिष्यांना हेच सांगितलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की दिवस तुमच्यासाठी वाईट असतील, तुमचा छळ होईल, तुमची परीक्षा घेतली जाईल, आणि परंतु ज्यावेळेस ते लोक सगळं प्रभू येशू ख्रिस्तावर होते, बरोबर होते, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हा अनेक चमत्कार करत होता, अनेक लोकांना चमत्कार करून जेवण देत होता, आणि अशा प्रकारे हे सर्व शिष्य बघत होते, आणि सर्व काही चांगलं चाललं होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की तुमचा छळ होणार आहे, तुमचा पुढे छळ होईल, लोक तुम्हाला मारतील. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की त्याला स्वतःला मारलं जाईल, त्याचा छळ केला जाईल, परंतु तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठणार आहे. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने परंतु पुढे तेच सांगितलं की जरी अशा काही गोष्टी होतील, परंतु येशूने त्यांना सांगितलं की मी तुमच्याबरोबर असणार आहे, मी तुमच्याबरोबर सतत असणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की सर्व काही स्मूथ चालू आहे, सर्व काही चांगलं चालू आहे, परंतु ज्यावेळेस ख्रिस्ताला अनुसरतो, जीवन आपल्याला वाटतं तेवढं सोपं असणार आहे असं नाही आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने वचन दिले की तो आमच्याबरोबर सतत असणार आहे. आमच्या परीक्षा होतील, पण देवाचे आमच्या बाबतीत जे संकल्प आहेत ते कधीही बदलणार नाही. देव कठीण काळामध्ये आमच्या सोबतच असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 16वा अध्याय आणि 33वा वचन. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 16 and verse 33. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकलं आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.